संबंधी 20 जणांना अटक केल्याची देखील बातमी येते. काय वाटतं, हा न्याय असू शकतो? ज्या देशावरच आणि त्याच्या देशाच्या घटनेवरच आमचा विश्वास नाहीये, ज्या 20 लोकांना त्यांनी अटक केली आहे, तर आतापर्यंत तो गेले 6 महिन्यापूर्वी हिंसाचार केला गेला. त्या हिंसाचारामध्ये किती लोकांना अटक केली, किती लोकांना त्यांनी शिक्षा दिली, त्या लोकांनी जसं त्या आमच्या बंधूला मारलं त्याच्या त्या 20 लोकांना ते भर चौकामध्ये जाणार आहेत का? तर तसे जाणत असतील, जे 20 संशयित आरोपींना पकडलंय, तर तो आम्ही आमच्या दीपू सिंगच्या प्राणाला आत्मशांती लाभेल आणि हिंदूंना न्याय दिल्यासारखं होईल. जर त्या 20 लोकांना त्यांनी भर चौकात जाळलं पाहिजे, तरच त्यांच्या हिशोबाने तो न्याय होईल आणि हिंदूंच्या समाधान होईल. दादा, आज आंदोलन करताय तुम्ही, काय सांगाल एकंदरीत? गेल्या आठवड्याभरात आपण गेले वर्षभर बघतोय, बंगालमध्ये ज्या हिंदूंवर हिंसाचार केला जातोय त्याची राज्यसत्ता पलटवली जाते आणि राज्यसत्ता पलटवणीच्या मागे हिंदूंना टार्गेट करून त्यांची घरं जाळले जात आहेत, माता भगिनींवर बलात्कार केले जात आहेत. तेवढ्यावरनं थांबून त्यांच्या प्रॉपर्टीवर जप्ती करून त्या सर्वांनी हिंदूंवर अत्याचार कसा करायचा हे ठरवलंय. बंगाल जरी आपल्या भारताचा अंश असला तरी तो एक आता मुस्लिम राष्ट्र आहे आणि मुस्लिमांनी आपल्या जिहादाप्रमाणे तिथे वागवणुकीची सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे गेल्या गुरुवारी आपला धर्मबंधू दीपूदास याची एका निशनंदेच्या चुकीच्या संशयावरनं त्याला बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिलं गेलं. पण तिथली पोलिसही आपण माहिती आहे, इस्लामी पोलीस आहे, जिहादी पोलीस आहे. त्यांनी तिथल्या जिहाद्यांच्या हातात तो आपला बंधू दिला आणि त्यांनी रस्त्यावर फरफडत नेत त्याच्या अंगावर कपडे न ठेवता त्याला मारहाण केली आणि तेवढ्यावर थांबले नाही तर यांच्या हदीसाप्रमाणे, यांच्या कुराणाच्या प्रमाणे त्याची हत्या केली. त्याला रस्त्यावर फरफडत नेऊन त्याला झाडाला टांगून त्याच्यावर पेट्रोल शिंपडून त्याला जिवंत जाळण्यात आलं. तर आणि हे जिवंत जाळत याच्या आधी असे प्रकार घडलेत का? तर नक्कीच घडलेत. पण यांना जगामध्ये इस्लामाचा प्रचार करायचा असेल, जिहादाचा वक्तृत्व करायचं असेल म्हणून या जिहाद्यांनी त्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला आणि तो जगभर प्रसिद्ध केला. याचा अर्थ यांना जगामध्ये अशांतता निर्माण करायची आहे आणि यांना जगामध्ये अशांतता निर्माण करून या हिंदू समाजाला, हिंदू धर्माला कुठेतरी दवाचण्याचा प्रयत्न हे जिहादी करतायत. पण आम्ही आता सहन करणार नाही. या आंदोलनाच्या माध्यमातून हे विश्व हिंदू परिषदेने देशभर हे देशव्यापी आंदोलन उभं केलंय. आज आणि उद्या असे 3 दिवस देशव्यापी आंदोलन उभं राहणार आहे. या बांगलादेशच्या सीमा सील करल्या पाहिजेत. अनधिकृत आलेले बांगलादेशी त्यांना इथून हाकलून दिलं पाहिजे आणि तिथे आपले हिंसाचारात मरण पावलेले आणि त्यांच्या परिवारातल्या हिंदूंना भारत सरकारने संरक्षण दिलं पाहिजे. ही मागणी आम्ही भारत सरकार सोबत करतोय आणि आतापर्यंत आम्ही आंदोलन करत आलो. आपल्या माध्यमातून या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून याच्या आधीही आम्ही प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला आणि सरकारला बऱ्याच वेळा जाब दिलेला आहे. जाब विचारला की अनधिकृतपणे आलेले हे जे कोणी बांगलादेशी या देशामध्ये आहेत यांना तुम्ही तपासून हाकलून द्या. आता ही वेळ तपासायची नाही, हाकलून द्यायची नाहीये. चुकून जरी हे बांगलादेशी बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हाती लागलेत तर तसं उत्तर या बांगलादेशींना देण्यात येईल. जय श्रीराम.